नमस्कार. मला आवडलेली आपल्या सर्वांच्या जीवनाशी निगडीत असलेली एक कविता मी सादर करत आहे. त्या कवितेचे नाव आहे माझे जीवन. ही कविता मी लिहिलेली नाही. आपण एक थेंब व्हावं की काळाच्याही पटलातून झरता आलं पाहिजे. आपण एक कोंब व्हावं की जगण्याच्याही मातीतून स्फुरता आलं पाहिजे. काय म्हणून सुखासाठी गाराणी घेऊन बसायचं, दुःख आली त्याच्या सोबत गाणी म्हणत हसायचं. वसंत ठेवून मनात शिशिर झेलता आला पाहिजे. बाण सोडायचा आहे ना दूर, तर जवळचा धनुष्य पेलता आला पाहिजे. सुख तशी दूर असतात, दुःख तशी जवळ असतात, पण माणसं तीच जी आस्वाद घेत जगण्यात सूर असतात. जगणं म्हणजे झुरणं नाही, झरणं असतं. जगणं म्हणजे मरणं नाही, मुरणं असतं. जगणं म्हणजे स्वतःलाच पेरून उगवलं पाहिजे. आपलं झाड आहे, आपणच जगवलं पाहिजे. मुक्त मुक्त होऊन ज्याला अविरतपणे झरता येईल, उंच उंच वाढण्यासाठी खोल खोल मुरता येईल. मला वाटतं जगणं फक्त त्यालाच जमून जातं, झरा होऊन अवखळपणे ज्याला वाहता येतं.